आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो, मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय? तर काळजी करू नका, कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय ॲजिलस डायग्नोस्टिक्स. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये 82 प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त 2300 रुपयात. भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट, थायरॉइड टेस्ट, कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस, कृष्णा प्राईड, पहिला मजला, जठार हॉस्पिटल जवळ, ताजनेमाळा, संगमनेर. संपर्क 9822 26 35 63 आणि 88 30 16 14 08. आज नगर तालुक्यातील अनेक गावांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसलेला आहे. साधारण खडकी, सारोळा, कासार, सुपा या परिसरात अतिवृष्टी झाल्याने आणि त्याचबरोबर वाळकी असेल, शिराढोण असेल, दहीगाव ह्या सगळ्या गावांमध्ये पाऊस सुरू असल्यामुळे नदीला हा अचानक पूर आला. त्यामुळे अनेक जण ही अडकून पडली होती. मी दुपारपासून प्रशासनाच्या पूर्णपणे संपर्कात आहे. NDRFच्या टीम्स आपण तात्काळ वाळकी परिसरामध्ये शिराढोणला पाठवल्या आणि त्यामुळे अनेक जणांना आपण रेस्क्यू करू शकलो. वाळकी एकट्या गावामध्ये जवळजवळ 25 जण अडकली होती. त्यांना NDRFच्या टीमनी हे सतर्कता दाखवून बाहेर काढलेले आहे. त्याचबरोबर शिराढोण परिसरामधनं जवळजवळ 3 लोकांना त्या ठिकाणी वाचवण्यामध्ये NDRFच्या टीमला त्यात यश आलेलं आहे. खरं तर ह्या परिस्थितीमध्ये फक्त एकच टॅगलाईन आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे, ते म्हणजे नो टेन्शन ओनली अटेन्शन. कारण आत्ताची परिस्थिती ही थोडी चिंताजनक जरी असली तरी आपण सर्वांनी सतर्क राहणं खूप गरजेचं आहे आणि सतर्कता खूप महत्त्वाची आहे. पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्यामुळे आता पाण्याची पातळी कमी व्हायला लागलेली आहे. पण ही होत असताना जर रात्री अचानक पाऊस वाढला तर धोका नक्की अजून पूर्णपणे टळलेला नाही आहे. त्यामुळं सर्व ह्या नदी परिसरातली जी गावं आहेत या सर्व ग्रामस्थांची आणि त्यातली त्यात सीना नदीच्या परिसरात असणाऱ्या सर्व नदीलगत असणाऱ्या गावातील रहिवाशांना माझी विनंती आहे की आपण आज रात्री सतर्क राहिलं पाहिजे. आपल्या मदतीसाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी म्हणून मी पण कधीही अपरात्री जरी काही घटना घडली आपण हक्काने फोन करा, आम्ही उपलब्ध आहोत. फक्त घाबरून जाऊ नका. आपल्याला ह्या आपत्तीला एकत्रित तोंड द्यावं लागणार आहे. आणि प्रशासनाला आज माझी महसूल मंत्र्यांची सुद्धा भेट झाली. त्यांनी नुकसान भरपाईचे हे सगळे पंचनामे करायला सांगितले. पण पंचनाम्यांपेक्षा आता सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आपल्याला ही आपत्ती कशा पद्धतीने हँडल करते याच्याकडे थोडंसं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. त्यामुळे कुठे अजूनही कोणी अडकलं असेल तर घाबरून जाऊ नका, संपर्क करा. आपण त्या सर्वांना बाहेर काढू. कारण मोठ्या प्रमाणावरती अहिल्यानगर जिल्ह्यासाठी शासनाकडनं जे काही रेस्क्यू टीम्स आहेत ह्या तैनात केलेल्या आहेत आणि आणखी काही टीम्स ह्या पोहोचतात आहेत. त्यामुळे जिथे जिथे कोणी अडकलं असेल त्यांना आपण वाचवण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे आपल्याकडे काही कोणी अडकलेलं असेल, माहिती मिळाली तर तात्काळ प्रशासनाला कळवा, मला कळवा. आपण ह्या सगळ्यांना सुखरूपपणे बाहेर काढू. धन्यवाद. 10वी 12वीचा निकाल लागला, पण मग भवितव्यासाठी पुढे काय? कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता. 10वी 12वी व ग्रॅज्युएशन झालेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत. मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत. मग वाट कसली बघताय? तुम्हीही करू शकता. परदेशात योग शिक्षक बनू शकता. आजच निश्चित करा तुमचे उज्ज्वल भविष्य मोक्ष स्कूल ऑफ योगा बरोबर. पत्ता मोक्ष स्कूल ऑफ योगा संगमनेर. संपर्क 9518 99 88 65 74 99 81 75 84 00 86 15 80 25 00 743.